नमस्कार प्रेक्षकांनो. तर आपण बघतोय घरोघरी मातीच्या चुलीचा आजचा एपिसोड. तर आपण कालच्या भागात बघितलं होतं की गुलाबराव ऋषिकेशला काहीतरी पार्सल आणून देतात आणि ते पार्सल कुणी दिलंय माहिती नाही, तो व्यक्ती निघून गेला असं गुलाबराव सांगतो. तर इकडे बघा, आता ऐश्वर्या बाळासाहेबांशी बोलते आणि म्हणते की तुम्ही जो मला फोटो दिला होता तोच आहे ना तो वगैरे असं ती विचारते. इथे ऋषिकेश तर पार्सल ओपन करून बघतोय आणि इकडे ऐश्वर्या आणि बाळासाहेब नेमका त्या ऋषिकेशची रिॲक्शन काय असेल, त्यांनी नेमकं तोच फोटो दिलाय ना, कुठला फोटो दिलाय ते आणि आता कसं ते रिॲक्ट करतील, ह्या दोघांचं त्याच्यावर पुरेपूर लक्ष आहे. दोघं आपले असं बघतायत की आता नेमकं काय होतंय ते. तेवढ्यात बघा ऋषिकेश जेव्हा पार्सल ओपन करून बघतोय तोपर्यंत इकडे जानकी आली आहे आणि जानकीच्या हातातून कप अक्षरशः खाली पडला आणि ती ओरडते. हा तोच फोटो आहे जो मी हिम्मत काकांच्या खोलीत बघितला होता त्या दिवशी आणि हा तोच फोटो होता. नानासाहेब आणि पार्वतीबाई आहेत या. तर हा तोच फोटो आहे जो हिम्मत काकांच्या इथे मी बघितला होता आणि हा तुमच्याकडे कसा आला. तर ऋषिकेश गुलाबरावला परत हाक मारतो आणि त्या माणसाला तू परत बघितलंयस का, कसा होता तो. तेव्हा गुलाबराव सांगतो की तो दाढी होती त्याच्या गालावर वगैरे. आणि इकडे बघा, ह्या कप फुटलेला बघून ह्या दोघांना इथे आनंद झालाय. गुलाबराव तो कप उचलून घेऊन जातो आतमध्ये, फुटलेला कप. आणि इकडे ऐश्वर्या आता बाळासाहेबांना सांगते की तुमचं काम झालंय की तुम्ही जावा आता इथून. आणि इकडे तो फोटो घेऊन ऋषिकेश रूममध्ये येऊन बसला आणि त्याला समजत नाहीये की हे नेमकं काय चालू आहे. जानकी त्याला म्हणतीये की हा फोटो ऋषिकेश मी बघितला, हा नानासाहेबांच्या आणि पार्वतीबाईंचा फोटो आहे जो हिम्मत काकांच्या खोलीमध्ये होता. तर इथे ऋषिकेशला खूपच त्रास होतोय तो फोटो बघून. तो म्हणतोय की हा फोटो असा लग्नातला फोटो आहे, नेमका याचा अर्थ काय समजायचा. आणि नानासाहेबांनी इतकी वर्ष आईला फसवलंय ही जाणीव त्याला इथे पोखरून काढते. पण त्याला काय माहिती की त्याच्या आईला आधीच सगळं माहिती आहे. ते बघू पुढे काय होतं. हे सत्य आणि कळल्यावर त्याला काय वाटतंय, किती तुटून पडेल ह्याची आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही. तो इथे म्हणतो की नानासाहेबांसारखी व्यक्ती म्हणजे माझे बाबा आहेत आणि त्यांच्याच कॅरेक्टरवर किंवा त्यांच्या चारित्र्यावर असं आपण बोलतोय आणि त्यांनी आईला फसवलंय. मी त्यांना जाऊन आता ताबडतोब बोलतो त्यांच्याशी. तर इथे जानकी त्याला शांत करते आणि म्हणते आता ते प्रवासात आहेत, तुम्ही प्रवासात त्यांना काही विचारू नका, आपण ते घरी आले की बोलूया त्यांच्याशी, तुम्ही काळजी करू नका असं ती समजायचा प्रयत्न करते. पण ऋषिकेशच्या डोक्यात काही शिरत नाही कारण तो खरंच खूप सुधीरबुधीर झाला आणि तो म्हणतो नानासाहेबांशी बोलू शकत नाही ना, तर हिम्मतरावांशी नक्की बोलू शकतो आपण आणि मी हिम्मतरावांना जाऊन सत्य काय आहे ते नक्की विचारीन असं म्हणून तो इथे बाहेर पडतो. कारण त्याला त्याच्या आईची काळजी खूप वाटते. कारण हे जेव्हा आईला कळेल तेव्हा ती किती तुटून पडेल. इतका वर्षाचा संसार केलाय, इतकी काळजी करते ती त्यांची आणि हे असं असताना नानासाहेबांचं असं वागणं कितपत बरोबर आहे. तर इकडे ऐश्वर्या आपल्या डॅडाशी बोलत असते आणि सांगते की आपला आता बाण बरोबर वर्मावर बसलाय आणि आता बॉम्ब लवकरच फुटेल वगैरे असं ती बोलत असते. आणि नेमकं तिचा बॉम्ब लवकर फुटेल ह्या वाक्याला ना इकडे सारंग ऐकतो. ती जेव्हा फोन ठेवून पाठीमागे वळते तेवढ्यात सारंग म्हणतो तुम्ही आता कुणाशी बोलत होता. तर ऐश्वर्या इथे अशी जराशी गडबडल्यासारखी दाखवली. नाही कुणाशी नाही, ते नाही, तुम्ही आता बॉम्ब फुटेल असं काहीतरी म्हणत होता ना, असं तो असं प्रश्नार्कित नजरेनं विचारतोय तिला. तर लगेच ऐश्वर्या म्हणते की हा हा हसत ते म्हणते की आता दादासाहेब म्हणजे ऋषिकेशचं लग्न झालं ना, आता ऋषिकेश जानकींचं म्हणजे दादा बहिणीचं लग्न झालं तर तो बॉम्ब फुटला. तर असं ती तिथे सारवासारव करते आणि सारंग मात्र इकडे हसायला लागतो. तो का हसतो हे त्याला पहिलं कळतच नाही. मग नंतर सारंग म्हणतो अहो बॉम्ब फुटला नाही, लग्नाचा बार उडवून दिला असं असतं ते, असं तो म्हणतो. आणि इकडे ऐश्वर्या हसत हसत खाली बसते. बिचारी ती सारंगशी किती नाटकीप्रमाणे वागते आणि किती ती अशी छळते त्याला. तिला लग्न का करायचं होतं तेच मला समजत नाही, त्याचं बिचाराचे हाल किती करते. तर इकडे चालू झालं यांचं बोलणं परत. तर लगेच सारंग म्हणतो की तुम्ही मला इंग्लिश शिकवा आणि मी तुम्हाला मराठी शिकवतो, म्हणजे मला जमत नाही इंग्लिश, तुम्हाला मराठी जमत नाही. आणि लगेच तो दॅट्स ग्रेट असं म्हणतो आणि इथे ऐश्वर्या हसायला लागते. आणि नंतर सारंगच्या डोक्यात काय येतं माहिती नाही एकदम. तो म्हणतो आपण हनीमूनचा बघायला पाहिजे. हनीमून नाव काढल्यावर ऐश्वर्याच्या चेहऱ्यावर मात्र आता 12 वाजलेत आणि ती अशी ताडकन उठतीये आणि सारंगला म्हणते सारंग तुम्ही काय बोलताय, नीट विचार करून बोला वगैरे असं तिथे सांगतेय. तर सारंग लगेच इथे की नाही असं गडबडतो आणि म्हणतो अहो आपल्या हनीमूनबद्दल नाही म्हणत आहे मी, आता दादा बहिणीचं परत लग्न झालं तर आपण त्यांना हनीमूनला पाठवायला पाहिजे ना, असं मला म्हणायचं आहे. असं म्हटलं लगेच ऐश्वर्या हा असं होय, ठीक आहे असं म्हणते आणि बाजू सावरून घेते. तर लगेच इथे तो म्हणतो की माझ्या मित्राची कंपनी आहे पुण्यात, तर आपण त्यांना राजस्थानला पाठवायचं का. तर ऐश्वर्या म्हणते हा चालेल. तर नंतर सारंग निघून जातो फोनवर बोलत आणि ऐश्वर्या म्हणते तसंही सत्य कळल्यावर आता त्यांच्या आयुष्याचं वाळवंटच होणार आहे, त्यामुळे जाऊ देत कुठे पण.
तर इकडे बघा प्रेक्षकांनो, ऋषिकेश आणि जानकी आलेले आहेत हिम्मत काकांच्या खोलीमध्ये, म्हणजेच आश्रमात आलेत. आणि तो फोटो बघतायत दोघं जण, जो सुमित्रा आईंचा आणि नानासाहेबांचा लावलेला आहे तो. आणि हिम्मत काकांना त्यांच्या हातातला फोटो दाखवतात आणि म्हणतात, हे काय आहे, ह्या फोटोबद्दल मला काय ते सांगा. या फोटोतली बाई तुमची बहीण आहे असं तुम्ही म्हणालात, म्हणजे पार्वतीबाई आहेत त्या असं तुम्ही म्हणालात, पण ह्या नानासाहेब सुद्धा या फोटोत आहेत आणि सांगा हे काय आहे ते. तेवढ्यात तिथे जानकी म्हणते, हिम्मत काका, हा तोच फोटो आहे ना, तो ज्या दिवशी मी बघितला होता आणि नंतर तुम्ही तो फोटो बदलला होतात, हा फोटो तिथे लावलाय, नेमका काय प्रकार आहे आणि हा फोटोतलं सत्य नेमकं काय आहे तुम्ही सांगा. तर हिम्मतराव इथे काहीच बोलत नाहीयेत. जानकी ऋषिकेश ओरडून ओरडून त्यांच्याशी बोलतायत की तुम्ही हा फोटो का बदलला, त्या दिवशी मी बघितला होता तो फोटो नानासाहेबांचा आणि पार्वतीबाईंचा. तर ऋषिकेश इथे म्हणतो, तुम्ही असं का करताय, जे काही सत्य असेल ते मला सांगा. शेवटी माझ्या आईचा प्रश्न आहे, संसाराचा प्रश्न आहे आईच्या, आणि नानासाहेब माझे वडील आहेत, त्यांच्याविषयी असं काहीतरी बोलणं किंवा ऐकणं किती मला वाईट वाटतं ह्याची तुम्हाला कल्पना आहे का, असं तो इथे त्यांना म्हणतोय. बिचाराला खरंच खूप वाईट वाटतंय त्याच्या आईबद्दल आणि नानासाहेबांबद्दल सुद्धा, असं का वागू शकतात हा प्रश्न त्याला इथे खूप पडलेला आहे. तर इथे हिम्मतराव म्हणतात की हा फोटो आहे तो खरा आहे, पण मी तुम्हाला सत्य काही सांगू शकत नाही, कारण मी माझ्या बहिणीच्या वचनात बांधलो गेलेलो आहे, त्यामुळे मी तुम्हाला सत्य नाही सांगू शकत. पण हा तुम्हाला नानासाहेबच काय असेल ते सत्य सांगतील, तुम्ही त्यांच्याकडूनच ऐकून घ्या, पण मी तुम्हाला नाही सत्य सांगू शकत. तर ऋषिकेश इथे परत त्यांना फोन लावायला जातो नानासाहेबांना. तर जानकी त्याला परत आठवण करून देते की आत्ता ते प्रवासात येते आणि फोन लावू नको. तर ऋषिकेशला इथे हिम्मत काका सांगतात की तुला आता सत्य कळण्या वाचून राहणार नाहीये, पण ते मी सांगण्यापेक्षा नानासाहेबांनीच सांगितलेलं योग्य असेल, कारण मी वचनात बांधलो गेलोय आणि त्यामुळे मी तुला इथे सत्य सांगू शकत नाही. तर इथे ऋषिकेश जानकीला पण प्रश्न पडला की एवढं कसलं वचन आणि नेमकं काय झालं होतं. तर ऋषिकेश म्हणतो की माझ्या आईच्या संसारापेक्षा किंवा तिनं जे काही केलं त्याच्यापेक्षा आणि नानासाहेबांचा एक मी मुलगा आहे आणि प्लीज माझ्यासाठी म्हणून असं तो म्हणतो की तुमचं वचन तुम्ही मोडा आणि सांगा. पण इथे हिम्मतराव ठामपणे नकार देतात आणि म्हणतात जे काही सत्य असेल ते तुला नानासाहेब स्वतःच सांगतील, ते आले की तू त्यांच्याशी बोल, असं म्हणून ते इथे त्याला सांगतात. तर इकडे बघा नानासाहेब आणि सुमित्राई देवदर्शन करून आलेले आहेत. ऐश्वर्या लगेच त्यांना म्हणते, अरे वा तुम्ही आलात, कसं झालं दर्शन वगैरे, इथे त्यांना विचारते. नानासाहेब आणि सुमित्राई आल्या आल्या ऋषिकेश जानकीलाच हाका मारतात. तर ते दोघं इथे घरात नाही आहेत. गुलाबराव त्यांना पाणी आणून देतो. सारंग सांगतो की दादा वहिनी कुठेतरी बाहेर गेलेत, ऑफिसच्या कामासाठी नाही गेलेत पण कुठेतरी बाहेर गेलेत आणि ते येतील एवढ्यातच. पण तेवढ्यात सुमित्राई म्हणतात नानासाहेबांना की तुम्ही प्रसाद द्या. तरी ते ऋषिकेश जानकी आलेले आहेत. ऋषिकेश नानासाहेबांकडे अजिबात बघत नाही, काही बोलत नाही त्यांच्याशी, त्यामुळे इथे जरा सस्पेन्स दाखवलाय त्यांनी, हा असा का वागतोय वगैरे. ऐश्वर्या आता तो आत्ता बोलेल मग बोलेल असं म्हणून त्याच्याकडे डोळे फाडून फाडून बघते, पण ऋषिकेश आता काहीच रिॲक्ट करत नाही, तो नुसता उभा आहे. नानासाहेब सगळ्यांना प्रसाद देतात, ऋषिकेशला पण देत असतात पण त्याचं लक्ष नसतं. मग जानकी त्याला हात करून सांगते की अहो प्रसाद घ्या, आणि ऋषिकेश प्रसाद घेतो आणि रूममध्ये वरती निघून जातो. तर जानकी त्याची बाजू सावरून घेते की जरा 8-10 दिवस काम झालं नाहीये, त्यामुळे त्याचा स्ट्रेस असेल, काही काळजी करू नका, होईल सगळं नीट. इथे मात्र सुमित्राई सुद्धा काळजीत पडल्यात की हा असा काय वागतोय, आणि ऐश्वर्या मात्र बघत बसली की नेमकं आता काहीतरी घडणार आहे, पण लवकरच काहीतरी घडणार आहे असं ती इथे विचार करते. आणि ऋषिकेशकडे प्रसाद घेतो आणि सरळ सरळ रूममध्ये निघून जातो. त्याचं अशा वागण्याचं उत्तर कुणाकडेच नसतं, फक्त जानकीला माहिती असतं की तो असा का रिॲक्ट करतोय ते. पण इकडे सगळ्यांना प्रश्न पडलाय, दादा असं कधीच वागत नाही आणि आजच तो असा कसा वागला, नानासाहेबांचे काहीच न बोलता वरती गेला, हा प्रश्न सारंगला पडलाय. जानकी इथे त्याची बाजू सावरून घ्यायचा पुरेपूर प्रयत्न करते. ती स्वतः गोंधळलेली आहे पण तरीसुद्धा तिला मुखवटा घालायला येतोय, ते एक तिचं कसबच म्हणायला लागेल. पण ऋषिकेशची अवस्था फारच वाईट झालेली आहे इथे प्रेक्षकांनो. तर इकडे बघा ऐश्वर्या म्हणते की आता आपण जेवायला बसूया, तुम्ही फ्रेश व्हा, सगळी एकत्र जेवायला बसूया वगैरे ती इथे सांगते. तर तेवढ्यात सुमित्राई म्हणतात, अगं विसरलीस का तू, आज आपल्याकडे गोंधळ आहे आणि गोंधळ झाल्याशिवाय आपल्याला काही खाता नाही येणार, त्यामुळे आपण गोंधळ झाल्यावरच जेवूया वगैरे असं तिथे बोलतात. नानासाहेब मात्र इथे काळजीत पडलेत की नेमकं काहीतरी झालंय, हे त्यांना आता जाणवायला लागलंय हळूहळू, आणि गोंधळ घालायचा नाहीये, म्हणजे देवीचा गोंधळ होणार नाहीये तर दुसराच गोंधळ होणार आहे असं म्हणून इथे ऐश्वर्या बघत असते. तर ऋषिकेश आला आणि डोकं चोळत बसल्या, बिचाऱ्याचं डोकं पार बणबणून गेलंय विचार करून करून. जानकी येते, त्याला पाणी देते, तर तो पाण्याला नाही म्हणतो आणि म्हणतो की कसं बोलायचं तर नानासाहेबांशी, आणि ते माझे बाबा आहेत ग, मी कसं बोलू त्यांच्याशी, आणि नानासाहेबांनाच मी असा प्रश्न कसा विचारू की ही कोण आहे, काय नेमकं आहे.
आणि खूप गोंधळ झालाय ग, खूप डोकं माझं बधीर झालंय, काय करू सुचत नाहीये, मी त्यांना मेसेज करू का आणि विचारू का की नेमकं नानासाहेब हे काय प्रकार आहे वगैरे. तर लगेच जानकी त्याला म्हणते की अहो मेसेज करू नका, तुम्ही कुठल्या भावनेने मेसेज करताय, वाचणारा कुठल्या भावनेने मेसेज वाचतोय, त्यामुळे गैरसमज होण्याची दाट शक्यता असते, तुम्ही तसं करू नका. तुम्ही आधी कसं बोलायचात, जेव्हा तुम्ही लहान होता तेव्हा नानासाहेबांशी तुम्हाला बोलायचं असायचं आणि ते तुम्हाला बोलता यायचं नाही, तेव्हा तुम्ही पत्र लिहायचात ना, तसं करा तुम्ही आणि पत्र लिहा नानासाहेबांना आणि ते तुम्ही त्यांना द्या. हा उपाय चांगला आहे आणि तुमचं बोलून पण होईल, मन मोकळं होईल आणि काय असेल त्या प्रश्नाची उत्तरं मिळतील आपल्याला. त्यामुळे तुम्ही असं करा की त्यांना पत्र लिहा. इथे जानकीला मात्र हा उपाय खूप चांगला सुचलेला आहे. मला पण असंच वाटतं, जेव्हा आपण समोरासमोर एखाद्या व्यक्तीशी बोलू शकत नाही तेव्हा पत्र किंवा कागदावर लिहून जे काही आपण त्याच्याशी बोलू ते खरंच मनाला पोचतं आणि त्याची जसं नातं घट्ट होतं. त्यामुळे असं मला वाटतं की आपण बोललं पाहिजे. पण उद्याच्या भागामध्ये प्रेक्षकांनो इथे बघा, ऋषिकेश पत्र देतो आणि सुमित्राई म्हणतात की तो असं एवढं काय सांगितलंयस त्याच्यात की जे मला कळू नये असं. आणि उद्याच्या भागामध्ये गोंधळाचं सगळा हे चालू आहे, देवीचा गोंधळ चालू आहे, तेवढ्यात त्याच्या हातातून ड्युटी पडतीये पण ती सावरते. आणि इथे बघा प्रेक्षकांनो, कोणीतरी एक व्यक्ती आलेली दाखवली आहे, नेमकी कोण आहे ते जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.